राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज 25 वर्ष पूर्ण करतोय। जरी आता पक्षामध्ये फूट पडली असली तरी दोन्ही गटांकडून आजचा जो वर्धापन दिन आहे तो साजरा केला गेला आहे। माझ्याबरोबर सध्या अंकुश अण्णा काकडे आहेत, पक्षाचे खूप ज्येष्ठ नेते आहेत, पक्षाची पूर्ण जडणघडण त्यांनी जवळून पाहिलेली आहे। अण्णा, काय सांगाल, कसं पाहता आत्ताचं राजकारण असेल किंवा पक्षात फूट पडली, पुन्हा एकदा उभारी घेतली आहे? 25 वर्षापूर्वी 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी मुंबईच्या गोवालिया टँकवरती आदरणीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। त्यानंतर त्याची औपचारिक घोषणा 10 जूनला शिवाजी पार्क या ठिकाणी झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का स्थापन झाला याच्या खोलामध्ये जाण्याची वेळ नाही, परंतु साहेब काँग्रेस पक्षामध्ये होते। काँग्रेस पक्षामध्ये एका विषयावरती कार्यकारिणीमध्ये चर्चा व्हावी अशा प्रकारची आग्रही मागणी तारिक अनवर, PS संगमा आणि पवारसाहेब यांनी पत्राद्वारे केली, पण काँग्रेस पक्षामधील काही ज्येष्ठ मंडळींना ते आवडलं नाही आणि त्यामुळे या तिघांची पक्षामधून 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली। पवारसाहेब गेली 60 वर्ष राजकारणामध्ये काम करत आहेत। त्यावेळेला तर त्यांचं वय अतिशय तरुण होतं, ते स्वस्थ बसणं हे त्यांच्या स्वभावात नव्हतं। या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। त्यानंतर 1999 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, पहिल्याच निवडणुकीमध्ये जवळपास 11 खासदार त्यांनी निवडून आणले। राज्यामध्ये देखील त्यावेळेला निवडणूक विधानसभेची झाली, कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही। त्यामुळे साहेबांनी जातीवादी संघटनाला फायदा होऊ नये म्हणून काँग्रेसबरोबर आघाडी केली आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने त्या ठिकाणी सरकार स्थापन झालं। राष्ट्रवादीचे पहिले अध्यक्ष म्हणून छगन भुजबळ यांची नियुक्ती केली गेली आणि गेल्या 25 वर्षामध्ये पवारसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये अनेक चढउतार पाहिले। 2004 साली तर आम्ही महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणून देखील उदयास आलो होतो, पण त्यावेळेला साहेबांनी मोठा भाऊ म्हणून काँग्रेसला मान दिला। स्वतः मुख्यमंत्रीपद न घेता त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं। त्यानंतर मग केंद्रामध्ये 2014ला 2019ला नरेंद्र मोदींचं सरकार आलं आणि सरकार त्यांचं हातात आल्यानंतर त्यांनी ED, CBI, इन्कम टॅक्स, पोलीस खातं यांच्या माध्यमातून विरोधी पक्ष संपवण्याचा निर्णय केला। त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी स्वतः बोलून दाखवलं की आम्हाला देशातील छोटे छोटे पक्ष संपवायचे। राष्ट्रवादीसुद्धा संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्याला महाराष्ट्रातील जनतेने कुठे दाद दिली नाही आणि मग राष्ट्रवादीच कशी फुटली जाईल याच्यासाठी त्यांनी अजितदादा असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा इतर काही नेते मंडळींनी EDचं शुल्क काष्ट मागायला लावलं आणि एक प्रकारचं प्रेशर करून त्यांना राष्ट्रवादीमधून बाहेर काढलं गेलं। गेल्या 1.5 वर्षामध्ये ज्यावेळेला अजितदादांनी वेगळी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली, जवळपास 90% आमदार त्यांच्याबरोबर गेले, खासदार मात्र त्यांच्याबरोबर काही फारसे गेले नाहीत। एकटे सुनील तटकरे फक्त त्यांच्याबरोबर होते आणि या पुढच्या 2 वर्षामध्ये साहेबांची राष्ट्रवादी कशी टिकेल असा प्रश्न अनेकांना पडला, पण पवारसाहेब राजकारणामध्ये मुरलेले नेते, कोणत्या वेळी कोणते डावपेच करायचे, कशा पद्धतीने करायचे हे त्यांनी हेरलं आणि मग महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग त्यांनी केला। अर्थात तो 2019 सालीच केला, पण तो भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि त्यानंतर पवारसाहेबांची देखील राष्ट्रवादी त्यांनी दुभंगली गेली। पवारसाहेबांनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला। जे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणत होते की अब की बार 400 पार, महाराष्ट्र में 45पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील अशा प्रकारची दरपोक्ती केली, परंतु पवारसाहेबांचं अचूक नियोजन, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या तिघांनी एकत्रितपणे केलेली कामगिरी याचं प्रत्यंतर महाराष्ट्राच्या जनतेला आलं
महाराष्ट्राच्या जनतेने यांना पाठिंबा दिला आणि आज जवळपास 31 खासदार हे महाविकास आघाडीचे दिल्लीमध्ये निवडून गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव सेना यांचे सगळे झालेले आहेत. त्यामुळे एक दमदार नेता फिनिक्स पक्षाप्रमाणे आगीतून देखील बाहेर पडून साम्राज्य निर्माण केलं जातं फिनिक्स पक्ष, तसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवारसाहेब हे फिनिक्स पक्ष आहेत असं म्हणलं ते काही चुकीचं ठरणार नाही. आज 25 वर्ष पाठीमागे होत असताना अनेक चढ उतार झाले, पण आम्ही त्या चढ उताराला सामोरं गेलो. पवारसाहेबांची साथ आम्ही सोडली नाही, यापुढे देखील सोडणार नाही. अण्णा, तुम्ही आत्ताच बोलताना आत्ताच्या लोकसभांचा निकालाबद्दल सुद्धा तुम्ही बोललात की 8 खासदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत पक्षाचे 10 पैकी. या सगळ्यामध्ये सगळेच जायंट किलर ठरले, मात्र तरी सुद्धा दोघांची चर्चा ही सगळ्यात जास्त झाली, ती म्हणजे एक नगरचे निलेश लंके असतील किंवा मग बीडचे बजरंग सोनवणे असतील. अतिशय मोठा विजय या दोघांनीही मिळवला. तुम्ही स्वतः त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेस तिथे होतात. अंतर्गत ज्या काही गोष्टी झाल्या त्याचे सुद्धा तुम्ही साक्षीदार आहात. करेक्ट कार्यक्रम झाला हे सुद्धा तुम्ही म्हटलं होतात. काय सांगाल, नेमका असा काय कानमंत्र दिला होता साहेबांनी, काय घडलं होतं? नाही, आपण 2च जागा म्हणाल्यात, पण सगळ्यात लक्षवेधी देशाचं लक्ष वेधून घेणारी जी निवडणूक होती ती बारामतीची होती. अर्थात बारामतीमध्ये सुप्रियाताईंचा विजय होणार याबद्दल आमच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नव्हती. नगरमध्ये देखील वातावरण अतिशय चांगलं होतं, परंतु विखे हे राजकारणामध्ये मुरलेले राजकारणी आहेत. सत्ता, संपत्ती आणि थोड्याफार प्रमाणामध्ये दादागिरी, गुंडगिरी त्यांच्याबरोबर असल्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा प्रकारची निवडणूक त्या ठिकाणी झाली. लंके हे तळागाळामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत. सर्वसामान्यांना तत्काळ अवेलेबल होणारे कार्यकर्ते आहेत. आमदार झाल्यानंतर स्वतः त्यांनी कधी आमदारकीचा तोरा या विधानसभेमध्ये म्हणा किंवा नगरमध्ये मिरवला नाही, आणि त्या उलट मात्र खासदार झाल्यानंतर आपल्या गाडीची गॉगल काच कधी खाली न करणारे सुजय विखे मात्र त्यांना भारतीय जनता पक्षाने सुद्धा नाराजी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांची त्यांना माफी मागावी लागली. हे सर्व करत असताना दुसरीकडे मात्र पवारसाहेबांनी निलेश लंकेला ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, कशा पद्धतीने निवडणूक लढवावी हा मंत्र दिला, त्यामुळे निलेश लंकेचा विजय झालेला आहे. आम्हाला खात्री होती कोणत्याही परिस्थितीमध्ये निलेश लंके निवडून येणार आहे. वातावरण त्या ठिकाणी विखेंनी खराब करण्याचं काम केलं. दादागिरी, गुंडगिरी, पोलीस यंत्रणेचा दबाव, पण दक्षिण नगरमधील मतदारांनी मात्र त्याला बळी न पडता लंकेसारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला काम करणारा कार्यकर्ता दिल्लीला पाठवला, याचा आम्हाला आनंद आहे. दुसरीकडे यांना बीडमध्ये सुद्धा अशाच प्रकारची लढत झाली. अतिशय मोठ्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला यावेळेस. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि इतके वर्ष राजकारणात मातब्बर राजकारणी असलेल्या, नेमकी तिथली लढत कशी झाली, तुमचं निरीक्षण काय होतं? नाही, त्या ठिकाणी सुद्धा पंकजा मुंडेंच्या बाबतीमध्ये पंकजा मुंडेंच्या पाठीमागे अजितदादा असेल, धनंजय मुंडे असतील, यांनी फार मोठी ताकद लावली होती. पण त्या ठिकाणी देखील बजरंग बाप्पा सोनवणे हे थोड्या मताने गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी पवारसाहेबांची साथ सोडली नाही, आणि पवारसाहेबांची जर साथ जो सोडत नाही त्याची साथ मतदार देखील सोडत नाहीत. अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या दिवशी मतमोजणीच्या वेळेला देखील त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दबावाचं राजकारण केलं जात होतं, सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात होता, पण तो झुगारून त्या ठिकाणी बजरंग अप्पा निवडून आलेले आहेत. ती देखील एक अतिशय लक्षणीय निवडणूक होती. अण्णा, तुम्ही म्हटलात की या दोन्ही मतदारांना असेल किंवा बाकीच्या 10 जणांना साहेबांनी कानमंत्र दिले, मार्गदर्शन केलं, नेमकं काय कानमंत्र होता, काय असं सांगता? असं कार्यकारिणीच्या बैठकीला काल मी काही नव्हतो, त्यामुळे या खासदारांना आता सुप्रियाताईंनी सांगितलं की दिल्लीमध्ये आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केले जाणार आहे. त्या ठिकाणी संसदेमध्ये कशा पद्धतीने काम करावं याचं सगळं चांगलं मार्गदर्शन आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील किंवा त्या क्षेत्रातले जाणकार जे आहेत त्यांच्या वतीने केलं जाईल त्याची काही कल्पना मला आत्ता येत आहे या ठिकाणी नाही. यातल्या काही लढती या अवघड आहेत असं साहेब स्वतः म्हटले होते, मात्र हे सगळं सोपं करून दाखवणं कसं शक्य? ठीक आहे, तर त्यालाच पवारसाहेब म्हणतात ना, त्यालाच पवारसाहेब म्हणतात. पवारसाहेब जिथे असतील त्या ठिकाणी विजय निश्चित असतो.
नक्कीच माझ्याबरोबर अंकुश अण्णा काकडे होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते नेते आहेत. त्यांचं या सगळ्या निवडणुकीवरती बारीक लक्ष होतं, निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आपण आज त्यांच्याशी बातचीत केली. आणि आत्ताच्या झालेल्या लोकसभा निवडणुका असतील किंवा विशेषतः नगरची जी निवडणूक असेल किंवा बीडची निवडणूक असेल, निलेश लंके आणि बजरंग सोनवणे यांनी हा विजय कसा खेचून आणला, तिथलं राजकारण कसं झालं होतं, याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा केली. नक्कीच हे दोन्ही नेते, हे दोन्ही खासदार यावेळेसच्या निवडणुकीमधले जायंट किलर ठरले, कारण सगळ्यात मोठ्या पक्षाचे असलेल्या तिथल्या लोकांना त्यांनी हरवलं. म्हणजे पंकजा मुंडे असतील, ज्या स्वतः खूप मातब्बर नेत्या आहेत, दुसरीकडे सुजय विखे पाटील असतील, परंपरागत राजकारण घरांमध्ये आहे या दोन्ही उमेदवारांच्या, आणि तरीसुद्धा त्यांना धूळ चारत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हे दोन्ही उमेदवार निवडून आले. त्याचबरोबर 10 पैकी 8 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा फडकवलेला आहे. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच दृष्टिकोनातून आता विधानसभेसाठी सुद्धा अशाच प्रकारे पावलं उचलण्याची सुरुवात जी आहे ती पक्षाच्या मार्फत केली जाते. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.